नमस्कार मंडळी, मी तुमची प्राजक्ता. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा. त्यासाठी आपण आधी बनवणार आहोत भाजी. भाजीसाठी मी घेतली आहे शिमला मिरची आणि टमाटर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या घेऊ शकता. कढई घेतली, तेल टाकलंय. तेल तापलं की शिमला मिरची छानपैकी परतून घ्यायची. शिमला मिरची परतूस तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्राजक्ताज व्लॉगला. तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज, ट्रॅव्हल व्लॉग, डेली व्लॉग नक्की बघायला भेटतील. आता मी टमाटे घेतले. टमाटे पण छानपैकी परतू द्यायचे. दोन्ही पण इतकं छान परतू द्यायचं की त्याचा कच्चेपणा बिलकुल दिसला नाही पाहिजे, खाताना लागला नाही पाहिजे. भाजी छानपैकी परतून घ्यायची. आता आपण त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत. बघू शकता, हा 1 चमचा आणि अजून अर्धा चमचा टाकणार आहे मी. छानपैकी परतून घ्यायची. ते शूट करण्यासाठी विसरले. छानपैकी परतू द्यायची. तुम्ही पिझ्झा रेसिपी ही एकदम झटपट बनवू शकता, बिलकुलही वेळ लागणार नाही आणि भाजी शिजलेली असताना तुम्हाला पिझ्झा बनवण्यासाठी वेळ लागणार नाही. आता मी त्यामध्ये एकदम थोडंसं काहीतरी पाणी टाकून घेणार आहे, कारण भाजी शिजण्यासाठी मदत होईल. झाकण ठेवायचं आणि त्या ताटलीवरती पाणी टाकायचं. पाणी गरम झालं म्हणजे समजून घ्यायचं की आपली भाजी तयार आहे. बघू शकता किती सुंदर. आणि मेन म्हणजे तर भाजीतलं पूर्णपणे पाणी आटू द्यायचं. बघू शकता माझं पूर्ण पाणी आटलेलं आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. तयार आहे आपली पिझ्झाची भाजी. चला तर मग आता आपण पिझ्झाच्या बेससाठी डो बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ जास्त घेतलंय, मैदा थोडासा, मीठ, लिंबाचा रस असेल तर लिंबाचा रस, नाहीतर दही घेतलं तरी चालेल. दही जर का नसेल तर मग लिंबाचा रस वापरू शकतो थोडासा, म्हणजे लिंबाच्या रसाची टेस्ट नाही आली पाहिजे. बेकिंग पावडर, तेल, मोहनासाठी तेल आणि पाणी हे नॉर्मलच पाहिजे, असं काही नाही गरम थंड. डो पण जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलाही नाही, म्हणजे आपल्याला बोट टोचता येईल. बघू शकता किती छान डो बनवलेला आहे. त्या डोला छानपैकी मळून घेतल्यावरती थोडंसं तेल लावायचं, म्हणजे तो एकदम सॉफ्ट होतो आणि त्याला थोड्या वेळ रेस्टवरती ठेवायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आता पिझ्झा बनवण्यासाठी एक गोळा घेतला आहे. तो छानपैकी लाटायचा. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही. तवा तापायला ठेवा. जी आपण पोळी लाटली आहे तिला टोचे मारून घ्यायचे, म्हणजे तो फुगणार नाही. पिझ्झा पास्ता सॉस लावायचा. बनवलेली भाजीला वर 10-15 मिनिटं शिजू द्यायची. तयार आहे आपला पिझ्झा. धन्यवाद.